आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली टीम एक चांगली ग्रोथ करत आहे। त्याचबरोबर बारामतीहून ज्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली असे बापू कोळेकर सर आपल्या टीमचे GRDT आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। ज्यांनी तुम्हाला आता मोलाचं असं मार्गदर्शन केलं, यादव सर, वसंत शिंदे सर, गुंजाळ सर, डोके सर, कल्याण कराळे सर, तर सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि आपण सर्वजण मोदीकेअर परिवारातील व्यावसायिक बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करून मी आपणाशी चर्चा करतो। तर मित्रांनो, माझं नाव, आवाज येतो ना क्लिअर? माझं नाव रामदास गारडी, प्रॉपर मी अहमदनगरचाच आहे। एक 20-25 मिनिटच मी बोलणार आहे, पण अतिशय सर महत्वाचं बोलणार आहे, बरोबर ना? चालेल ना? कारण आपल्याला जास्त वेळ म्हणजे कारंडे सरांनी कोळेकर सरांना वेळ द्यायचा आहे, बरोबर? तर मित्रांनो, मोदीकेअर व्यवसायामध्ये आज 5-5.5 वर्ष पूर्ण झालं। मोदीकेअरच्या अगोदर मी तसं पाहिलं तर 18 वर्ष मी मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये होतो, बरोबर? पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या व्यवसायामध्ये आपल्याला सिलेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे। आपल्याला योग्य कंपनीचं सिलेक्शन करता आलं पाहिजे, बरोबर ना? योग्य कंपनीचं, कारण गेल्या 18 वर्षामध्ये चांगले वाईट अनुभव आले, बरोबर? पण एक लक्षात आलं की डायरेक्ट सेलिंग सारखा पैसा जगामध्ये कुठल्याच व्यवसायामध्ये नाही, पण आपल्याला राईट कंपनीचं सिलेक्शन करता आलं पाहिजे। त्यावेळेस एक जे पॉल गेटिंगचं मी पुस्तक वाचलं सर, कारण पहिल्यापासून मला पुस्तक वाचायची खूप आवड आहे। तर जे पॉल गेटिंगचं हाऊ टू बिकम रिच हे बुक आहे, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी श्रीमंतीचं प्रिन्सिपल सांगितलंय की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला बिझनेस करावा लागणार। काय करावं लागणार? कारण जॉब करून तुम्ही कधी श्रीमंत होणार? आता बिझनेसचे तर अनेक प्रकार आहेत, बरोबर? हॉटेल आहे, किराणा दुकान आहे, कापड दुकान आहे, बरोबर ना? मग बिझनेस कुठला करायचा? तर बिझनेस त्यांनी सांगितलं तुम्हाला FMCG कॅटेगरीचा बिझनेस करावा लागणार, फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स। म्हणजे होम केअर आलं, हेल्थ केअर आलं, पर्सनल केअर आलं, ऍग्रीकल्चर आलं, बरोबर? की रिपर्चेस, ज्या प्रोडक्ट मध्ये रिपर्चेस आहे, जे प्रोडक्ट लोकांची डेली नीड आहे, जे क्वालिटी प्रोडक्ट आहेत, बरोबर, अशा प्रोडक्टचा तुम्हाला बिझनेस करावा लागणार, बरोबर? मग हा बिझनेस करायचा म्हणजे काय किराणा दुकान टाकून आपण श्रीमंत होणार का? त्यांना सांगितलं ह्या प्रोडक्टची विक्री तुम्हाला नेटवर्कच्या माध्यमातून करावं लागणार, कारण जगातले श्रीमंत लोक नेटवर्क बनवतात। काय बनवतात? आणि जर नेटवर्क बनवलं तर आपल्याला नेटवर्क मिळणार आहे, बरोबर डोके सर? आणि चौथं त्यांनी सांगितलं हे करण्यासाठी आपल्याला एक सिस्टम हवी। काय हवी? सिस्टम। बघा, पिस्तूलची गोळी जर आपण फेकून मारली तर माणूस मरेल का? पण ती जर पिस्तूल मध्ये टाकली तर माणूस नक्कीच मारणार, कारण पिस्तूल हा सिस्टमचं काम करतो। ट्रक पंक्चर झाली आणि पंक्चर काढायची, आपण 10 लोकांनी उचलणार का सर? त्याला जॅक लावावा लागणार, जॅक हा सिस्टमचं काम करणार आहे, आणि ह्या चारही गोष्टीचं परफेक्ट कॉम्बिनेशन मला जगाच्या पाठीवर फक्त मोदीकेअर मध्ये दिसलं, आणि म्हणून मी बाय चॉईस मोदीकेअरची निवड केली। कारण असं म्हटलं जातं सही मंजिल पाने के लिए सही रास्ता होना चाहिए, बरोबर की नाही? कष्ट जर प्रत्येक जण करतोय, रिक्षावाला कष्ट करतोय, शेतकरी कष्ट करतोय, फक्त कष्ट करून सर आयुष्य बदलत नाही, योग्य ठिकाणी मेहनत केली तर आयुष्य बदलतं। प्लॅटफॉर्म माणसाला श्रीमंत बनवतो। काय श्रीमंत बनवतो? प्लॅटफॉर्म माणसाला श्रीमंत बनवतो। आणि मित्रांनो, आज तुम्ही सर्वजण योग्य ठिकाणी आहात, योग्य कंपनी बरोबर आहात, फक्त ह्या बिझनेसचं आपल्याला नॉलेज घ्यायचंय। काय घ्यायचंय? नॉलेज घ्यायचंय। आता तुम्हाला सांगतो, नॉलेज घेत असताना एक छोटा लहान मुलगा असतो, एक सर 5-7 वर्षाचा मुलगा असतो, आणि तो मुलगा त्याच्या आईला सारखं विचारतो, हट्टी मुलगा असतो की आई, सत्य आणि विश्वास ह्या दोन्हीतला मला तू फरक सांग। रोज प्रोफेसर संध्याकाळी जेवण करताना तो त्याच्या आईला तेच प्रश्न विचारायचा, आई मला सत्य आणि विश्वास ह्या 2 गोष्टीतला फरक तू सांग, नाही मी जेवणारच नाही। एक दिवस असं त्याचे मम्मी पप्पा तो जेवण करत असतो, आणि आईला वाटते त्याला सांगूनच टाकावं की सत्य आणि विश्वास त्यातला फरक काय, बरोबर ना? कारण मुलगा हट्टी असतो, तर आई त्या मुलाला म्हणते बघ सत्य काय आहे,
की तू 9 महिने 9 दिवस माझ्या पोटात राहिला, हे पूर्ण जगाला माहिती, गावाला माहिती की मी तुझी आई आहे. मी तुझी कोण आहे? ही सत्य आहे. येस और नो? कारण तू माझ्या पोटी जन्माला आला, ही सगळ्या जगाला माहिती, गावाला माहिती, हे सत्य आहे. पण हा बसलेला तुझा बाप आहे हे मी तुला सांगते, हा तुझा विश्वास आहे. बरोबर ना? गेल्या 28 वर्षापासून मोदी केअर मध्ये लोक अचीवर आहे. बरोबर? आता इथं मी बरेचशा लोकांना सत्कार घेतलं. बरोबर? बरेचशा लोकांना कार फंड अचीवर आहेत, हाऊस फंड अचीवर आहेत, फॉरेन ट्रिप अचीवर आहेत. हे सत्य आहे ना? येस और नो? डोके सर गेल्या 5.5 वर्षामध्ये माझा जो, तुम्ही आयडी ओपन माझा करून बघू शकता, तर टोटल माझा जो पीव्ही आहे ना तो आहे 3 करोड 22 लाख. तुम्ही सर्वजण बिझनेस करताय, 3 करोड 22 लाख म्हटलं तर 90 करोड माझा बिझनेस व्हॉल्यूम आहे पूर्ण टीमच्या माध्यमातून. येस और नो? आता 90 करोड जर म्हटलं सर आणि एक 10-12% जरी ॲव्हरेज काढलं तर सर 12 ते 13 कोटी आपल्या टीम मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले पेआउटच्या माध्यमातून. येस और नो? कंपनीचं बाजूला राहून द्या, पण आपल्या टीम मध्ये जे लीडर आहेत, लोकांना गाड्या घेतल्या, घरं घेतली, फॉरेन ट्रिप झाल्या. हॅलो, हे सत्य आहे ना? कल्याण सर किती म्हणले तुमचा इन्कम? 1,25,000 मंथली ना? तुमचा पहिला पेआउट 26,000. बरोबर ना? हे सत्य आहे ना? मोदी केअर मध्ये महिन्याला 8 लाख लोक पैसा कमवतात, हे सत्य आहे. पण तुम्हाला तिथं पोहोचण्यासाठी तुमच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे की एवढे लोक करू शकतात तर मी सुद्धा करू शकतो. हॅलो, कारण विश्वास जेवढा छोटा तेवढी सफलता छोटी, आणि विश्वास जेवढा मोठा तेवढी सफलता मोठी. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात की आत्मविश्वासी यशाची पहिली पायरी आहे आणि देवावर विश्वासी यशाची दुसरी पायरी आहे. एंड रिझल्ट तुम्हाला प्रेझेंट मध्ये व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. त्यात तुम्ही मोदी केअर मध्ये का आला? बरोबर ना? मोदी केअरच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला कुठं पोहोचायचंय? तुम्हाला मोदी केअर मध्ये ब्राईट फ्युचर दिसतं का प्रेझेंट मध्ये? हॅलो, ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. बरोबर ना? आणि जर तुम्हाला एंड रिझल्ट प्रेझेंट मध्ये दिसत असेल तर मोदी केअर तुम्ही आनंदी राहून करणार आहे. तुम्हाला मोदी केअर मध्ये काम करताना त्रास होणार नाही, कंटाळा येणार नाही, थकवा येणार नाही. तुम्ही खुशीनं, आनंदानं, हॅपीनेस के साथ तुम्ही बिझनेस बिल्ड करणार. बरोबर? पण हे कधी करणार की एंड रिझल्ट तुम्हाला प्रेझेंट मध्ये दिसतो का? मोदी केअरच्या आझादी प्लॅन मध्ये जे तुम्हाला यादव सरांना सांगितलं, तुम्हाला घर दिसतं का, गाडी दिसती का, फॉरेन ट्रिप दिसती का? बरोबर ना? आपल्या परिवाराला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये घेऊन जाणार? डोके सर तुम्ही सांगितलं ना 95% लोक गरीब आहेत, त्यांच्याकडे 65% पैसा आहे, कॉम्प्रोमाइज आयुष्य जगतात. 5% लोक श्रीमंत आहेत, 95% पैसा आहे त्यांच्याकडं. मग आतापर्यंत जे आपण काम करत आलो गेल्या 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून, तेच काम जर आपण भविष्यात केलं तर आपण आपल्या परिवाराला कुठल्या कॅटेगरीत घेऊन जाणार? 95%. बरोबर ना? पण जर मोदी केअरच्या सही ट्रॅकवर आपण मन लावून काम केलं, या सिस्टमला प्लग झालं, तर निश्चित 100% त्या 95%च्या श्रीमंत कॅटेगरीमध्ये, 5%च्या श्रीमंत कॅटेगरीमध्ये इथं बसलेला प्रत्येक जण गेल्याशिवाय राहणार नाही. आता मित्रांनो बघा, हा बिझनेस करत असताना काही गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत बघा. कारण यादव सरांना, डोके सरांना खूप चांगलं सांगितलं, हा लिडरशिपचा बिझनेस आहे. मोदी केअर मध्ये काय लीडर फक्त कंज्युमर बनण्यासाठी येतात. प्रोडक्ट चांगले आहेत, 50% बचत होईल, आपलं आरोग्य चांगलं राहणार. बरोबर आहे डोके सर? पण काही लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या व्यवसायामध्ये येतात. तर पहिल्यांदा डिसाईड करावं लागणार की मी मोदी केअर काय जॉईन केलं, मला मोदी केअर मधून काय मिळवायचंय. व्हाय सगळ्यात महत्वाचं आहे ना? हॅलो, पर्पज लागतं ना कुठल्या तरी गोष्टीसाठी की का तुम्ही मोदी केअर जॉईन केलं, तुम्हाला मोदी केअरच्या आझादी प्लॅन मधून काय हवंय. पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागणार आहे, डिसाईड करावं लागणार आहे. बरोबर ना? की तुम्ही मोदी केअर बिझनेस का जॉईन केला, तुमचे ड्रीम काय आहे, तुम्हाला मोदी केअर मधून किती पैसा कमवायचा आहे आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा सर ठरवावं लागणार आहे, डिसाईड करावं लागणार आहे, डिक्लेअर करावं लागणार आहे. आणि एक डिसिजन तुम्हाला, स्ट्रॉंग डिसिजन घ्यावा लागणार आहे. कारण डिसिजन माणसाचं फ्युचर घडवतो. हॅलो, निर्णय माणसाचं भविष्य घडवतो. आज जो तुम्ही निर्णय घेणार, हा डिसिजन मोदी केअरच्या माध्यमातून तुमचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं तुम्हाला क्लॅरिटी के साथ, कारण माय फ्युचर इज डिपेंड ऑन माय टुडे डिसिजन.
आजचा निर्णय उद्याचं भविष्य घडवतो. येस और नो? आणि एकदा निर्णय जर घेतला, एकदा ठरवलं, तर मग महागाई घ्यायची नाही. डोके सरांनी खूप छान सांगितल्या की अडचणी येणार आहेत, प्रॉब्लेम येणार आहे. बघा, स्वप्न जेवढी मोठी ना, चॅलेंज आणि प्रॉब्लेम तेवढेच मोठे असणार आहे. येस और नो? कारण जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी. विवेकानंद म्हणतात की अडथळ्याशिवाय कुठलंच कार्य पार पडत नाही, पण शेवटपर्यंत जे लोक प्रयत्न करतात त्यांना सफलता मिळते. बरोबर ना? मग एकदा ठरवलं ना, तर मानताय तो मानताय. परतीचे दोर सगळे कट करायचे. तुम्हाला एक सक्सेस सिक्रेट सांगतो, परतीचे दोर कट करायचे. आपण इतिहासामध्ये शिकलो ना, गड आला पण सिंह गेला. आपले मावळे कोंढाणा किल्ला हरले होते ना. येस और नो? येस सर. मग मावळ्यांना काय विचार केला की तानाजीनं जो गडावर दोर होता की आपला जीव वाचून पळत सुटले सगळे. पण कुणी सुरेजीने ना, हा बरं, शेलार मामांना काय केलं, तो दोर कट केला आणि मावळ्यांना सांगितले तर गडावरून उड्या मारून मारा किंवा लढून मारा. मावळ्यांना विचार केला की दरी खूप खोल आहे, जर आपण उडी मारली तर 100% मरणार आहे, पण जर लढलो तर आपण जिंकू शकतो. आणि जिंकण्यासाठी लढले म्हणून हारलेला किल्ला सुद्धा जिंकला. आपण काय करतो की बिझनेस तर जॉईन करतो, पण आपण बिझनेसला कम्प्लीट सरेंडर होत नाही. हॅलो? किंवा आपण परतीचं दोर जे आहेत ना, ते आपण शिल्लक ठेवतो. बघूया 6 महिने वर्षभर करून नाही सफलता मिळली तर जे आपलं चाललंय ते तर करूच ना. बरोबर ना? कम्प्लीट सरेंडर होतो का आपण? पूर्ण समर्पण करतो का आपण बिझनेसला? हॅलो? मग सगळ्यात महत्त्वाचं एक सिक्रेट तुम्हाला सांगतो, तुम्हाला दोर कट करावं लागणार आणि फुल फेथ, पूर्ण विश्वासानं, कम्प्लीट सरेंडर होऊन मोदीकेरला समर्पण करावं लागणार, तन मन धनानं. दिमाग से नाही, दिल से. बरोबर? माघारी फिरण्याचे रस्ते बंद करा. पुढे जाणार तुम्ही. तुम्ही पुढे काय आले, तुम्हाला हे अडचणी आणि प्रॉब्लेम होतं, दुःख हे म्हणजे तुम्ही चालत राहिले, मै कधी रुका नाही. तुम्ही थांबले का? नाही सर. तुम्ही चालत राहिले आणि म्हणून तुम्हाला पुढे तुमचे गोल तुम्ही अचीव केले. येस और नो? येस सर. थांबला तो संपला. बरोबर? त्यामुळे माघारी फिरण्याचे दोर कट करायचे. अर्जुन धनुष्यबाण आणि पक्षाचा डोळा, विजन क्लिअर असणं गरजेचं. मी आज कुठे आणि मला कुठं पोहोचायचंय हे आज तुम्हाला डिक्लेअर करावं लागणार, डिसाइड करावं लागणार आणि एक स्ट्रॉंग डिसिजन तुम्हाला घ्यावा लागणार. घ्यायला तयार आहात ना? येस सर. वचनबद्धता, डिसिजन सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, डिसिजन तुम्ही घेतलं ना, जे तुम्ही ठरवलं ना, ते रियालिटी मध्ये आणण्यासाठी त्या निर्णयाला कमिटेड राहणं लय गरजेचं आहे. येस सर. काय राहणं गरजेचं आहे? कमिटमेंट सगळ्यात महत्वाची ना. त्यामुळे आपण जे तुम्ही जे गोल ठरवलेत, काय ठरवलेत? गोल ठरवलेत. हे गोल तुमचे अचीव करण्यासाठी जो तुम्ही निर्णय घेतलाय त्यासाठी कमिटेड असणं गरजेचं आहे. कमिटेड म्हणजे वचनबद्धता, फोकस क्लिअर असणं गरजेचं आहे. अडचणी आणि प्रॉब्लेमच माणसाला स्ट्रॉंग बनवतात. ज्या व्यवसायामध्ये अडचणी नाहीत, प्रॉब्लेम नाही, तिथं प्रगती बी नाहीये. येस सर. बरोबर ना? कम्फर्ट झोन मध्ये ग्रोथ नाही सर. स्वतःला जर अनकम्फर्ट झोन मध्ये घेतलं, आपण चॅलेंज घेतलं, तरच सफलता आहे ना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला बिझनेस मधलं पहिलं झालं. सेकंड पॉइंट आहे मेक अ प्लॅन. तुम्हाला एक योजना बनावं लागणार आहे, प्लॅनिंग करावं लागणार आहे की मला मोदीकेअर मध्ये 1 लाख इन्कमवर कसं पोहोचायचं, त्यासाठी माझा ऍक्शन प्लॅन काय असणार आहे. बघा, इमारत बांधण्या अगोदर ब्ल्यूप्रिंट बनवतो ना आपण, आणि त्या पद्धतीने इमारत बनवली जाते ना. मग तुम्हाला त्याचा ऍक्शन प्लॅन बनावा लागणार आहे. मग सेल्फ डेव्हलपमेंट इज इक्वल टू सक्सेस. तुम्हाला ह्या बिझनेसचं स्वतः नॉलेज घ्यावं लागणार आहे. डेमो स्वतः करता आली पाहिजे, होम मीटिंग स्वतः घेता आली पाहिजे, ऑब्जेक्शन हँडलिंग स्वतः करता आली पाहिजे. कम्प्लीट ओनरशिप सगळ्यात महत्वाची. मोदीकेअरचे बॉस कोण? तुम्हीच ना. मोदीकेअरचे मालक कोण? आपल्याला समीर मोदी सरांना इंडिपेंडेंट बिझनेस ओनर बनवलंय. जर तुम्ही सतत ऑफलाईनवर डिपेंड राहिला तर सफलता मिळणार नाही. तुम्हाला झाड बनावं लागणार आहे, वेल बनवून चालणार नाही. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. हॅलो? त्यामुळे तुम्हाला शिकत राहावं लागणार आहे. लिडरशिप ॲबिलिटी आणि लर्निंग ॲटिट्यूड तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागणार आहे. शिकण्याची तयारी. जसं जसं तुमचं नॉलेज वाढणार आहे तसं तसं तुम्हाला सफलता मिळणार आहे बिझनेस मध्ये. बरोबर ना? येस सर. म्हणजे शिकण्याची तयारी. मग लिस्ट बनवणं, डेमो किट, मला वाटतं सरांनी सांगितले ते मुद्दे. बरोबर? पण तुम्हाला मी सगळ्यात एक महत्त्वाचं सांगतो की या बिझनेस मध्ये तुम्हाला जर येणाऱ्या 3-4 महिन्यात जर डोके सर 1 लाख रुपये मंथ इन्कम करायचं आहे ना, तर तुम्ही 4 लेगवर प्रत्येकानं काम करा. किती लेगवर काम करा? 4 लेगवर काम करा.
आता 4 लेगवर काम करत असताना तुमचं पहिलं पाहिजे की माझ्या ह्या 4 लेग मध्ये त्या लेगचे गोल सेट करा. सगळ्यांना माहिती की आपल्या व्यवसायामध्ये टर्नओव्हरवर पैसा मिळतो. मी एकदम सिंपल सांगतो, पैशामध्ये जर 10 लाखाचा टर्नओव्हर केला, पैशामध्ये किंवा बिझनेस व्हॅल्यू मध्ये जर 5 लाखाचा टर्नओव्हर केला तर मोदी केअर मध्ये तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवता. येस और नो? हॅलो, यस सर. 5 लाख बिझनेस व्हॅल्यू करा आणि 1 लाखाचा चेक घ्या. बरोबर सर? बरोबर. मग आता 4 लेगवर जर तुम्ही काम केलं तर सगळ्यांना माहिती जर एलपीबी हा सगळ्यात मोठा इन्कम आहे. मग एका लेग मध्ये जर 3600 पीव्ही गेला आणि साईडला जर तुम्ही 900 पीव्हीचा बिझनेस केला तर 25,000चा चेक येतो. 2 लेग जर एलपीबी केले तर 50,000चा चेक येतो. 3 लेग जर एलपीबी केले तर 75,000 येतो आणि 4 लेग जर एलपीबी केल्या तर 1 लाख प्लस चेक येतो. बरोबर ना? मग आता तुम्ही मेकअप प्लॅन म्हणजे काय की तुमच्याकडे जे आता तुमचे 4 लेग आहेत, तुम्ही आज पहिलं काम काय करा सर की त्या लेगचा गोल सेट करा की मला ह्या लेग मधून तुमचं टार्गेट आहे की मला 1 लाख बिझनेस व्हॉल्यूम करायचा आहे. हे पहिलं टार्गेट. दुसरं आहे आता सध्या मंथली सेल त्या लेग मधून किती होतोय. सध्या माझ्या 4 लेग आहेत ना, मला 1 लाख बिझनेस व्हॉल्यूम करायचा, पण करंट सिच्युएशन काय आहे त्या लेगची. बरोबर ना? त्या लेग मध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्ह लीडर किती, रायझिंग स्टार म्हणा, बिझनेस बिल्डर म्हणा. आता जर 1 लाख बिझनेस व्हॉल्यूम एका लेग मध्ये करायचा आहे तर एका लेग मध्ये कमीत कमी 4 रायझिंग स्टार लागणार आहेत. मग आता करंट सिच्युएशन मध्ये जे लीडर तुम्हाला 10,000 पीव्ही देतात त्या लेग मध्ये 20,000 पीव्ही देतात त्यांची नावं लिहा. काय 2 3 4 असतील ना. शेवटी बघा हा बिझनेस डुप्लिकेशनचा आहे का वन मॅन आर्मी एकट्यानेच काम करायचं आहे. तुम्हाला प्लॅनिंग पहिलं हे करावं लागणार, मला जर एलपीबी लेग न्यायची आहे तर त्या लेग मध्ये कमीत कमी 4 रायझिंग स्टार असणं गरजेचं आहे. किती रायझिंग स्टार? की ज्यांच्याकडे डेमो किट आहे, त्यांची बिझनेस ब्लूप्रिंट आहे, विजन क्लिअर आहे आणि ते 4 लीडर कडून जर 25,000 तुम्ही बिझनेस व्हॉल्यूम काढला, किती तर तुमचा बिझनेस व्हॉल्यूम 1 लाख झाला. तुम्ही एक 25-26,000 पे आउट घ्यायला तुम्ही मोकळा झाला. सर तुम्ही ज्यावेळेस 26,000 रुपये पे आउट घेतला त्यावेळेस तुमच्या किती लेग एलपीबी होते? 1 लेग एलपीबी होती. तर टाळ्या झाल्या पाहिजे. आणि 25,000 म्हणजे मी सांगतो ते क्लिअर आहे ना? बरोबर ना? मग तुम्हाला असं प्लॅनिंग करावं लागणार की करंट सिच्युएशन मध्ये जर मला हे आपण काय करतो सर, ओके सर, समजा तुमच्या घरी एक गाय आहे, काय आहे ती 20 लिटर दूध देते आणि तुम्हाला म्हटलं सर गायचं 30 लिटर दूध आपल्याला काढायचंय, तुम्ही पहिला पर्याय काय निवडणार? हॅलो, पाणी टाकणार कोणतरी बसलं. दुसरा पर्याय काय निवडणार? त्या गायला चारा जास्त. पण तिसरा पर्याय काय? तुम्हाला 40 लिटर दूध करायचंय. काय सांगितलं? सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सिंपल गणित, जर मी 20 लिटर दूध मला एक गाय देती, जर माझ्या 2 गाय असतील तर 40 लिटर दूध झालं, 4 गाय असतील तर 80 लिटर दूध झालं. आपला बिझनेस बी सेम तसाच आहे. आपण काय करतो, एका लेग मध्ये एकच रायझिंग स्टार, एखाद्या महिन्यात एलपीबी साठी परतच नाही. तुम्ही हा बिझनेस एका व्यक्तीकडून काढण्यापेक्षा एका लेग मध्ये 4 रायझिंग स्टार तयार करा, एका लेग मध्ये 4 बिलिंग शॉपी द्या, लॉयल्टीचा कंझ्युमर बेस तयार करा. हॅलो, 40-50 जर लॉयल्टीचे कंझ्युमर एका लेग मध्ये असतील, 4 बिलिंग शॉपी असतील, 4 रायझिंग स्टारला तुम्ही सपोर्ट केला तर 1 लेग एलपीबी जाणार आहे. मग 1 लाख इन्कम घेण्यासाठी तुमच्या 4 लेग मध्ये कमीत कमी 12-13 रायझिंग स्टार पाहिजे. बरोबर सर? कमीत कमी म्हटलं तर. पण हे झालं तुमचं प्लॅनिंग की आज करंट सिच्युएशन मध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्ह लीडर त्या लेग मध्ये माझे किती, ती लेग मला महिन्याला बिझनेस व्हॉल्यूम किती देते आणि माझं टार्गेट ओरिएंटल गोल काय आहे. आज समजा तुम्हाला एखादी लेग समजा 10,000 पीव्ही देते किंवा 50,000 पीव्ही देते, बरोबर ना? तर येणाऱ्या काळात जर 1 लाख पीव्ही करायचं तर मला रायझिंग स्टार त्या लेग मध्ये वाढवावं लागतील. ह्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागणार आहे. बरोबर ना? हे झालं दुसरं काम. तिसरं काम काय आहे सगळ्यात महत्वाचं की स्टार्ट ऍक्शन. बघा, ऍक्शन ते करा मनी मेकर. आपण मीटिंगला येतो पण आपण ऍक्शन घेत नाही. बरोबर ना? कृतीशिवाय फळ आहे का? आपल्याला डेली प्लॅन करावा लागणार आहे, डेमो करावा लागणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला डेली करावा लागणार आहेत. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, बिल्ड युअर टीम. तिसरं काम तुम्हाला काय करायचंय? बिल्ड युअर टीम. आता टीम बिल्ड करत असताना तुम्हाला लिस्ट बिल्ड करायची आहे. लिस्ट बिल्ड करत असताना MAN हा मेन फॉर्म्युला वापरायचा आहे. MAN, बरोबर ना? M म्हणजे काय? त्या माणसाकडे पैसा असायला पाहिजे. A म्हणजे ॲथॉरिटी,
बिझनेस करण्याची अथॉरिटी किंवा निर्णय घेण्याची कॅपॅसिटी त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे आणि एन म्हणजे त्या व्यक्तीला नीड असली पाहिजे. आपण काय करतो की आपल्यापेक्षा श्रीमंत लोक या बिझनेस मध्ये जॉईन करा, आपल्यापेक्षा पॉवरफुल लोक तुम्ही तुमच्या नेटवर्क मध्ये आणा. आपण काय करू शकतो, आपल्या लेवलची लोक जोडतो, नाही तर आपल्यापेक्षा गरीब लोक बिझनेस मध्ये आणतो जो लॉयल्टी करू शकत नाही, तो टीम काय बिल्ड करणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लिस्ट मध्ये तुमच्यापेक्षा पॉवरफुल हे म्हणजे अथॉरिटी डिसिजन मेकर तो आहे. आणि तिसरा एन म्हणजे ज्याला ह्या बिझनेसची गरज आहे, ज्याला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची, ह्या गोष्टी तुम्ही करा. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला ह्या बिझनेस मध्ये गती घ्यावा लागणार आहे, कारण गती हा पैसा हा गतीवर काम करतो, बरोबर ना. तुम्ही 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं तुम्हाला लीड बाय एक्झाम्पल स्वतः बनावं लागणार आहे ना. कारण मी ज्यावेळेस ह्या बिझनेसची सुरुवात केली तर मी ठरवलं, आधी केलं मन सांगितलं. हॅलो, कारण नगर मध्ये 22 वर्ष झाल्यावर मी मोदीकर हातात घेतलं होतं, त्यावेळेस कंपनीला 22 वर्ष झालं. पण नगर मध्ये फर्स्ट एड कारफंड अचीवर बनलो, डायमंड बनलो, फॉरेन ट्रिप झाल्या, क्रूज ट्रिप झाली, आता श्रीलंका ट्रिप चालू आहे, बरोबर ना. पहिल्या 5 महिन्यात श्रीलंका ट्रिप झाली ना सर, बरोबर ना. मग सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, माझे तुम्हाला सिक्रेट सांगतो, मी एका वेळेस एकाच गोलवर काम करतो, एका वेळेस एकाच गोलवर काम करतो. मी ठरवलं होतं की क्रूज सारखा एन्जॉय कुठं नाही सर. तुम्ही होते ना क्रूज मध्ये, ज्या दिवशी श्रीलंका ट्रिप लागली मला येणाऱ्या मला तर टायटल प्रत्येक महिन्यात जम्प करावं लागलं, तरच झालं ते 10 पॉईंट, बरोबर ना. हाय त्या टायटलवर झालं नसतं अजून. पण ठरवलं एका वेळेस तुम्ही एकच गोलवर तुम्ही काम करा. तुम्हाला एलपीबी काढायची, कारफंडात जायचंय, एका वेळेस एक गोल तुम्ही पकडा आणि जीव ओतून ते अचीव करण्यासाठी मेहनत करा. आपण काय करतो, एका वेळेस अनेक टार्गेट डोळ्यासमोर ठेवतो आणि मग कुठलंच आपलं गोल अचीव होत नाही. हॅलो, तर ह्या पद्धतीने तुम्ही काम करा. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे, पण सर्वात महत्वाचं एवढंच सांगतो, लीड बाय एक्झाम्पल तुम्ही स्वतः बना, स्वतःची सक्सेस स्टोरी क्रिएट करा. कारण आपल्या बिझनेस मध्ये आपण जे सांगतो ती टीम कधीच ऐकत नाही, आपण जे केलं ते टीम फॉलो करणार आहे, बरोबर ना. तर तुम्हाला वाटतं तुमच्या टीमने डेमो जास्त केले पाहिजेत, सुरुवात स्वतःपासून करा, त्याचे फोटो ग्रुपवर पाठवा. होम मीटिंग स्वतः करा, त्याचे फोटो ग्रुपवर पाठवा, बरोबर. आणि एक व्हिजन बनवा की आज मी कुठे मला कुठं पोहोचायचंय, कारण बिना व्हिजन के किया काम टाइम पास आहे. हॅलो, ड्रीम बी पाहिजेत ना आपल्याकडे, इमोशनल ड्रीम. येस सर. तुम्हाला सांगतो सर, 5 वर्षामध्ये जर बघितलं तर 5 वर्षात खूप मोठी अचिव्हमेंट झाली, तशी कमी नाही. मला यादव सर म्हणजे तुमची सक्सेस स्टोरी सांगा सर, नंतरच्या मीटिंग मध्ये सांगेल मी. पण एवढंच सांगतो, माझं गोल एकच आहे सर, मला टीम मध्ये 1000 लीडरची सक्सेस स्टोरी मला क्रिएट करायची आहे. 2030 मध्ये आपल्या टीम मध्ये 1000 लीडर सक्सेस असणार आहे. आणि मला माहिती सर, तुमचा आशीर्वाद आहे. मी ज्यावेळेस कारफंड हाऊसफंड अचीव होते ती 90% टीम बी आपल्याबरोबर नव्हती, बरोबर ना. त्याच्या अगोदर कारफंड हाऊसफंड अचीव आहे. आणि तुम्ही म्हणले बऱ्याचशा लेख अजून बाहेर आहेत म्हणजे एलपीबी देतात त्या सुद्धा. आपल्याला माहिती अशक्य काहीच नाही, आपल्या डिक्शनरीत अशक्य शब्द नाही. फक्त मित्रांनो ना, कमिटमेंट करा, लीडरशिप स्वतः हातामध्ये घ्या. आणि जाता एकच मिनिटात सांगतो, सिनियर आणि ज्युनियरनं ना जोडीनं काम करा. कसं काम करा, भाजप माहिती ना, भाजप पक्ष. हॅलो, भाजपमध्ये जोडी कोणाची आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहाची. ही जर जोडी तुटली ना, पक्ष विस्कटायला टाइम लागणार नाही. एवढं तुम्ही सल्ला घ्या. सिनियर आणि ज्युनियरने एकमेकाला समजून घ्या. जगामध्ये 100% परफेक्ट कोणीच नाहीये, पण ती जोडी ना आज 3 वेळा पीएम बनले, लक्षात घ्या. तसं तुम्ही सिनियर आणि ज्युनियरची काय पाहिजे, घट्ट जोडी पाहिजे. तो प्रेमाने काम करा, मिळून मिसळून काम करा, बरोबर. तर एवढंच मी सांगतो, कारण आपल्याला कोळेकर सरांना ऐकायचंय, नंतर आपल्याला यांना ऐकायचंय. दुसरी गोष्ट शिंदे सर, कसं आहे, तुम्ही घर सोडून बाहेर मुक्काम करा. कोळेकर सर, मी सगळ्यांना सांगतो बरं का, तिथं माझी बायको या. बरेचसे लोक म्हणतात माझं काम वाढत नाही. कारण ते सर, जर महिन्यात ते 30 दिवस जर घर बायकोच व्हायचा स्वयंपाक खाला तर कसं काम वाढेल हो. महिन्यात ते 30 दिवस घरच्याच बेडवर जर झोपलं, घरच्याच बेडवर घरच्याच बायकोचा हातात स्वयंपाक खाला तर कसं काम वाढेल. मी फक्त महिन्यातले 7-8 दिवस घरच्या हातचा स्वयंपाक खात असं 20-22 दिवस घर सोडून बाहेर असतो. 7-7, 8-8, 10 दिवस मी घर सोडून बाहेर असतो. कसं असतं माहिती का, की तुम्हाला जर गल्लीपुरता लीडर बनायचं, एखादा किराणा दुकान आहे तुमच्या गावात खडकवाडीमध्ये, तो पैसा किती कमवणार,
आणि तालुक्याला किराणा दुकानदार असेल तर, जिल्ह्याला असेल तर, स्टेट लेवलला असेल तर, तसं बिझनेस बिल्ड करताना तुम्ही गल्लीपुरता विचार करू नका. तुम्ही प्रत्येक तालुक्यात काम केलं पाहिजे, स्टेट मध्ये गेलं पाहिजे, जिल्ह्यात गेलं पाहिजे, अलग अलग ठिकाणी पॉकेट बिल्ड करा ना. आज 2-2, 3-3 वर्ष झालं कारण सर हायतेच ठिकाणी पॉकेट आहे. माझं सक्सेस सिक्रेट सांगतो, ज्या दिवशी मी मोदीकर चालू केलं ना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि नगर ही माझी राजधानी, सगळ्या दिशेला मी माझे पॉकेट बिल्ड केले आणि म्हणून स्पीड मध्ये अचिव्हमेंट मिळाल्या. माझ्या एकमेकाच्या लेख एकमेकाला माहिती बी नाही तर सर 28 लेख सर डायरेक्ट जर बघितलं तर तुम्हाला एवढं सांगतो की घर सोडून बाहेर मुक्काम करा आणि आजपासून एकच शपथ घ्या, मोर पीपल हेल्प मोर मनी. आपल्यावर जी लोक आलेत ना त्यांना शपथ बनवावं, त्यांच्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करा, तुमचं ऑटोमॅटिक स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही लोकांना सक्सेस स्टोरी लोकांच्या क्रिएट करा आणि त्यासाठी मी माझी व्हॅल्यू काय डिलिव्हर करतोय, माझ्याकडे नॉलेज आहे का लोकांना 1 लाख कमवून देण्याचं, 50,000 कमवून देण्याचं, मी तेवढा काबिल आहे का. मग स्वतःची स्किल आणि काबिलियत वाढवा आणि तुमच्याकडे जे लोक आले त्यांना तुम्ही पैसा कमवून द्या, त्यांची सक्सेस स्टोरी क्रिएट करा. एवढंच मी सांगतो. आम्ही तुमच्या बरोबर आहेत शिंदे सर, आम्ही तुमच्या बरोबर आहेत यादव सर, सगळ्या टीमला सांगतो. कारण येणाऱ्या 2030 मध्ये आपल्याला आपल्या टीम मध्ये 1000 लीडर ची सक्सेस स्टोरी क्रिएट करायची. किती लीडरची? 1000 लीडर. जसा एवढंच बोलतो की आमिर उतना बनो, आमिर इतना बनो कि कीमती से कीमती चीज तुम खरीद सको और कीमती इतना बनो चाहे कोई कितना ही बड़ा क्यों ना हो वो तुम्हें खरीद ना सके.